बघा, जर का चौरसाचा कर्ण वर्गमुळात 32 सेमी असल्यास त्याची परिमिती किती सर? वर्गमुळाचे असे काही प्रश्न बघून विद्यार्थी घाबरतात, भीतात आणि माघार घेतात, प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात आणि गणिताला अवघड समजून बसतात. मित्रांनो, अवघड गोष्टीकडे मन लावून लक्ष द्या. अवघड गोष्टी सुद्धा सोप्या बनतील. प्रश्नामध्ये जर का चौरसाचा कर्ण वर्गमुळात 32 सेमी असल्यास त्याची परिमिती विचारली. मित्रांनो, चौरसाची परिमिती काढण्यासाठी बाजू माहीत असणं कर्मप्राप्त. इथं फक्त चौरसाचा कर्ण दर्शवला, परिमिती काढायची सांगितली. परिमिती काढण्यासाठी बाजू माहीत असणं गरजेचं. मग दिलेल्या कर्णावरून आम्ही बाजू काढू शकतो. आता हा जो कर्ण दिला, लक्ष बारीक द्या, याचा अर्थ लक्षपूर्वक ऐका. हा जो चौरसाचा कर्ण आम्हाला दर्शवला तो कर्ण आहे वर्गमुळात 32. मग वर्गमुळात 32 अर्थात 32चं वर्गमूळ निघते का हो? नाही सर. मग करायचं काय? हा जो चौरसाचा कर्ण आहे वर्गमुळात 32 याला संक्षिप्त रूप द्यायचं. याचं वास्तव मूळ स्वरूप काय ते शोधायचं. त्यासाठी या वर्गमुळात जे 32 दर्शवले त्या 32चे अवयव पाडायचे सर. ते कसे? तर 32 इथं लिहा. 32 ही समसंख्या आहे. 2 न भाग जातो. 2 गुणिला 16 32, 2 गुणिला 8 16, 2 गुणिला 4 8, 2 गुणिला 2 4 आणि बे एक बे, म्हणजे 1 2 3 4 आणि 5 वेळा 2 गुणिला स्वरूपात मांडायचे. कुठं? वर्गमुळात. हे झाले 32चे अवयव. लक्षात आलं तुमच्या? आता बघा, इथं हा गुणाकार करा लेकरांनो, बेदोनी 4. परत हा गुणाकार करा, बेदोनी 4. आता उरले 1 ते 2 गुणिला स्वरूपात ते मांडले सर. आता हे 4 वर्गमुळात आहेत. 4चं वर्गमूळ 2 आपल्याला माहीत आहे. मग इथं मांडा. हे 2 अर्थात आता वर्गमुळाबाहेर. या 4चं वर्गमूळ 2. परत गुणिला स्वरूपात या 4चं वर्गमूळ 2. हे सुद्धा 2 वर्गमुळा बाहेर येतील. या 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून हे 2 वर्गमुळातच. बाहेर असलेल्या या 2 आणि 2चा गुणाकार 4 वर्गमुळात 2 हे त्या चौरसाच्या कर्णाचं वास्तव स्वरूप अर्थात संक्षिप्त रूप. अवघड गोष्टी वारंवार करा म्हणजे अवघड सोपं बनेल. प्रश्नामध्ये चौरसाची मित्रांनो परिमिती विचारली. परिमिती काढण्यासाठी बाजू माहीत असणं गरजेचं. आता दिलेल्या कर्णावरून आपण बाजू काढू. बघा, चौरसाची बाजू काढण्यासाठीचं सूत्र, कर्ण दिला असता कर्ण याला भागीला वर्गमुळात 2 हे सूत्र आहे. आता चौरसाचा कर्ण हा न पकडताना हा पकडा, कारण की याचं वास्तव किंवा संक्षिप्त रूप हे आहे. या चौरसाचं दिलेल्या चौरसाच्या कर्णाचं 4 वर्गमुळात 2 हे इथं मांडा. 4 वर्गमुळात 2 याला भागीला वर्गमुळात 2 हे चौरसाची बाजू काढण्याचं सूत्र. आता वर्गमुळात 2 भागीला असल्यामुळं दोन्ही पद कटतात. उरतात फक्त 4. आता हे 4 उत्तर आलं लेकरांनो सेमीमध्ये. अर्थात ही चौरसाची बाजू आम्हाला मिळाली. परिमिती विचारली. हे सूत्र एवढे पाठ करा. चौरसाची परिमिती हे सूत्र आम्हाला पक्क पाठ आहे. चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र 4 गुणिला बाजू. 4 गुणिला बाजू आली 4 सेमीमध्ये, अर्थात 16 सेंटीमीटर ही त्या चौरसाची काय आहे? परिमिती आहे. हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.